नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्याला पाहायचं आहे लेटच्या रचना। लेटच्या बऱ्याच रचना आहेत, आपण एक एक रचना पाहूयात। पहिल्यांदा लेट्सची रचना। आता लेट्स हा जो शब्द आहे, लेट्स म्हणजे काय तर लेट प्लस अस, लेट प्लस अस इज इक्वल टू लेट्स। तर लेट्सचा मराठीमध्ये अर्थ होतो चला। लेट्स म्हणजेच काय, चला। तर यापासून बरेच शब्द आपल्याला तयार करता येतात। अगोदर याची आपण काय पाहूयात, रचना। आता ही लेट्सची रचना पाहूयात। तर ही रचना कशी तयार होते, सुरुवातीला लेट्स हा शब्द जसाच तसा घ्यायचं, यानंतर प्लस क्रियापदाचं पहिलं रूप। क्रियापद म्हणजे कळतंय ना, क्रियापद म्हणजे ऍक्शन वर्ड्स, कृती दर्शवणारे शब्द, पहिलं रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट, यालाच काय म्हणतो आपण, लेट्सची रचना। आता यापासून आपल्याला बरेच वाक्य आपल्याला सांगता येतात। समजा आपल्याला काय सांगायचं आहे, चला क्रिकेट खेळूयात, चला क्रिकेट खेळूत, चला क्रिकेट खेळूत। म्हणजेच काय, सुरुवातीला काय येईल, लेट्स, खेळण्यासाठी शब्द काय आहे, प्ले, आणि क्रिकेटला क्रिकेट। असे अनेक वाक्य आपल्याला या ठिकाणी करता येईल। लहान लहान अशा बऱ्याच रचना आहेत, ज्या की आपल्याला स्पोकन मध्ये आपल्याला या रचना वापराव्या लागतात। दुसरा वाक्य घेऊयात आपण, चला पुस्तक वाचूत। इथं काय येईल, लेट्स रीड बुक। यानंतर पुढचा वाक्य पाहूयात आपण, चला गृहपाठ पूर्ण करूत। सुरुवातीला येईल लेट्स कंप्लीट होमवर्क। अशा प्रकारे आपल्याला बरेच वाक्य यापासून आपल्याला बनवता येतील। यानंतर पुढची रचना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।